हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। इंदापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहतील। हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून निवडणूक लढायला इच्छुक आहेत आणि त्यासाठी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पुण्यामध्ये बैठकांची मालिका सुरू असणार आहे। मनसेच्या पश्चिम विभागाची बैठक सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक असेल। छत्रपती संभाजीनगरात आज बौद्ध लेणी बचाव समितीच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चासाठी राज्यभरातून बौद्ध बांधव येणार आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा महामोर्चा निघणार आहे। लोणंदमधील दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत। संध्याकाळी 6:30 वाजता अजित पवार यांनी व्यापारी मेळाव्याचं आयोजन केले, तर रात्री 8 वाजता बारामती क्लबमध्ये बिल्डर असोसिएशनच्या मेळाव्यालाही ते मार्गदर्शन करतील। उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी इच्छा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। मोदी शहा यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदापासून दूर केलं, त्यानंतर आमच्या काळजामध्ये घाव झालेला आहे। उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्व करावं आणि नागरिकांची शिवसैनिकांची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जळगाव ग्रामीणच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वादाची चिन्ह आहेत। चाळीसगाव, जळगाव ग्रामीण आणि पारोळा एरंडोल या 3 मतदारसंघांवर शरद पवार गटानं दावा केलाय। मात्र जळगाव ग्रामीणची जागा ठाकरे शिवसेनेचीच असून जळगाव जिल्ह्यातील जागा आम्हीच लढवणार असं राऊत म्हणाले। सुनील टेंगरेंना यावेळेस घरी पाठवा, जबाबदारी तुमच्यावर असून मी स्वतः सुनील टेंगरे विरोधात प्रचार करेन असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। कुठल्या तोंडाने तुम्ही मतं मागणार? तुम्ही भ्रष्टाचारी आहात हा माझा आरोप असल्याचं सुळे यांनी म्हटलेलं आहे। वडगाव शहरीतल्या सभेत त्या बोलत होत्या। किरीट सोमय्या यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे। महाराष्ट्र भाजपकडून किरीट सोमय्या यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। सोमय्या यांच्यावर MMR मधील मतदार एकत्रीकरण अभियानाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। राज्यातील महिलांमुळे एसटी महामंडळ फायद्यामध्ये आले। भाऊजी घरी आणि बहीण मैदानामध्ये उतरली आहे असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तर तुमचा आशीर्वाद द्या, मराठवाड्यातील दुष्काळ सुद्धा संपवतो असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमधून देवेंद्र फडणवीसांनी जनतेला आवाहन केले। शिवसेना शिंदे पक्षाच्या सत्तारांनी मतदारसंघामध्ये वाटलेल्या साड्यांना ग्रामस्थांनी पेटवलेलं आहे। मात्र या साड्या जाळण्याच्या प्रकरणावरून आता महायुतीमध्ये पेटापेटी सुरू आहे की काय अशी शक्यता वर्तवली जाते। साड्या सत्तारांच्या आणि बायका आमच्या असं कोणी स्वाभिमान गहाण ठेवेल का अशा शब्दामध्ये भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी सत्तारांच्या साडी वाटपावर टीका केली आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहारला सोडचिठ्ठी दिली आहे। राजकुमार पटेल हे 10 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। काँग्रेसचे नेते हिरामण खोसकर यांच्याबद्दल आमचा पक्ष येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये निर्णय घेईल अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। ज्यांचे जिंकून येण्याची क्षमता त्यांनाच तिकीट दिलं जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले। विदर्भातल्या कुठल्याही मतदारसंघातून पक्षानं जबाबदारी दिली तर निवडणूक लढवणार अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे। सलील देशमुख हे अनिल देशमुख यांचे चिरंजीव आहेत। शरद पवार यांनी सलील देशमुख यांची मुलाखती घेतलेल्या आहेत। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीचं आश्वासन न मिळाल्यामुळे जोरगेवारांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात आहे। किशोर जोरगेवार हे चंद्रपुरातले अपक्ष आमदार आहेत। सांगलीमधील शिराळामध्ये शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेमध्ये जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली आहे। महिलांच्या सुरक्षितेसंदर्भात सरकार अपयशी ठरलेलं आहे। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं जयंत पाटील म्हणाले। पालघरमधील खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर ओबीसी संघटना आक्रमक होत आंदोलन केलेलं आहे। ओबीसी बेरोजगार तरुणांवर पेसा भरतीच्या निर्णयानं अन्याय होणार असल्याची भावना ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे।
गडचिरोलीमध्ये आदिवासी समाज बांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढत धनगर आरक्षणाविरोधात विरोध दर्शवलाय। मोर्चामध्ये आमदार, खासदार आणि इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली। इतर 13 मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। पंढरपूरमध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। जुनी पेन्शन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी मिळावी अशी आंदोलकांची मागणी आहे। वर्ध्यामध्ये सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले। धन्यवाद। त्यानंतर बीडच्या नारायणगडावर 12 ऑक्टोबरला मराठा समाजाचा दसरा मेळावा पार पडेल। नारायणगडावर जाऊन मनोज जरांगे यांनी मेळाव्याच्या तयारीची पाहणी करत तिथल्या स्वयंसेवकाची जरांगे यांनी संवाद साधलेला आहे। मनोज जरांगे यांच्या मेळाव्याच्या तयारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील गावोगावी मराठा बांधवांच्या बैठका सुरू आहेत। धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं सकल मराठा समाज बांधवांनी नारायणगड इथं दसरा मेळाव्यासाठी हजर राहण्याचं आवाहन बैठकांच्या माध्यमातून केले। सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका मराठा बांधवानं आत्महत्या केलेली आहे। बीडमधल्या अर्जुन कवटकेर या मराठा तरुणानं आपलं जीवन संपवलेलं आहे। त्यांच्या कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी जरांगे पोहोचले। त्यांनी आत्महत्या करू नका असं आवाहन केलंय। मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास आजपासून सुरू होणार आहे। सकाळी 11 वाजता मुंबईमधल्या पहिली भुयारी मेट्रो धावणार आहे। कुलाबा, वांद्रे, सिव्स भुयारी मेट्रो 3 या मार्गिकेमधील RABKC टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि आजपासून हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होतोय। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला प्रारंभ झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला निघालेले आहेत। त्यांच्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे। यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। टिटवाळा रेल्वे स्थानकावर एक्सेलेटर आणि लिफ्ट बंद असल्यामुळे एका दिव्यांग व्यक्तीला त्रास सहन करावा लागला। त्या व्यक्तीला 4 ते 5 प्रवाशांनी सायकलसह उचलून रेल्वे फलाटावर पोहोचवलं। स्टेशन परिसरामध्ये दिव्यांगांसाठी योग्य सोयी सुविधा नाहीयेत आणि त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। लवकरात लवकर या उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यामध्ये येत आहेत। त्यामुळे 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये दमदार पाऊस बरसला। महाड आणि पोलादपूर या 2 तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावर पावसामुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागली आहे। परतीच्या पावसानं रत्नागिरी रेल्वे स्थानकाला झोडपलेलं आहे। पावसामुळे स्टेशन सुशोभीकरणाची पार दैना उडालेली आहे। या पावसामुळे छताला POP जे होतं ते खाली कोसळलेलं आहे। दरम्यान प्रवासी या ठिकाणी उभे नसल्यामुळे कुणालाही लागलेलं नाहीये, कुणीही जखमी नाहीये। जुन्नर तालुक्यातील कानळीमध्ये नवरात्री उत्सवाची धूम पाहायला मिळते। या निमित्तानं कालिका मातेच्या मंदिराला सुंदर सजावट करण्यात आली आहे। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे। लातूरच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईमधील श्री जगदंबा देवी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली। त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघालेला आहे। लकी गहिवार यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य टिपलेलं आहे झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या कुकड हेटीमध्ये मानिका देवी सभागृहाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची या सोहळ्याला उपस्थिती होती। माना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असून समाजाच्या जात पडताळणीमधील सर्व अडथळे दूर करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। चंद्रपुरात 3ऱ्या माता महाकाली महोत्सवाचा प्रारंभ झालेला आहे। मातेच्या पालखी नगर भ्रमणासह सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साजरा केला जातो। साताऱ्यामधील पारगावमध्ये पुणे बंगळुरू महामार्गावर चालत्या कारला भीषण आग लागलेली आहे। कारमधून धूर येऊ लागल्यामुळे सर्व प्रवासी लगेच कार बाहेर आले आणि त्यामुळे जीवितहानी टळली आहे।
रायगड मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बसनं पेट घेतला. पुण्याकडून मुंबईकडे येताना वाघजाई मंदिराजवळ उतारावर ही घटना घडली आहे.